हॅलो फ्रेंड्स, तर खाऊ पिऊ आणि दिवसाची सुरुवात करू। व्हेज बिर्याणीचा बेत होता। मग इकडे मस्त कांदे टोमॅटो कापून घेतले आहे। कांदे मस्त उभे स्लाइस केले। बाकी व्हेजेस आहेत ह्या स्लाइस केलेले कांदे मस्त आपल्याला फ्राय करायचे आहेत जोपर्यंत ते गोल्डन ब्राउन होत नाही तोपर्यंत। तर माझी एक फ्रेंड आहे, ते मला म्हटले की तू व्हेज काही बनवतच नाही, आता ही रेसिपी खास तिच्यासाठी आहे। ते एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये लिंबू, खडे मसाले, मीठ आणि आपले बासमती राईस ते ॲड केले आहेत। आणि इकडे पनीर स्लाइस करायला घेतलं, मस्त पनीरही स्लाइस केलं। त्यामध्ये हा चिकन 65 मसाला आहे, पनीरमध्ये तो टाकलं, त्यामध्ये मीठ टाकलं, बाकी काहीच नाही। यामुळे याला मस्त कोटिंग येते। पॅनमध्ये थोडंसं ऑइल घेतलं, त्यामध्ये आता हे पनीरचे एक एक पीस आहे ते सर्व आपण टाकूया। त्यानंतर आपले पनीरही मस्त आता क्रिस्पी व्हायला लागले आहेत। स्लो फ्लेमवरतीच त्याला मी फ्राय केलं। आणि इकडे आपला राईसही रेडी आहे मस्त। त्यानंतर इकडे मी त्या व्हेजेस होत्या त्या जराशा शिजायला ठेवलेल्या, कारण की बिर्याणीमध्ये मला वाटलं ते शिजणार नाही म्हणून। इकडे तोपर्यंत पनीरही मॅरिनेट केलं मस्त। जे घरात मसाले होते बिर्याणीचे वगैरे ते त्यामध्ये ॲड केले। आणि आता पातेल्यामध्ये कांदा, तेजपत्ता, थोडीशी हिरवी मिरची आणि टोमॅटो ते घेतले आणि ते मस्त फ्राय केले। आता आपल्याला काही नाही, फक्त लेअरिंग करायची आहे। आता हा व्हाईट राईस आहे तो त्यामध्ये मी थोडासा टाकला आहे लेअरिंगसाठी फर्स्ट। आणि त्यानंतर आपलं जे मॅरिनेट केलेलं पनीर होतं, पनीर आणि व्हेजेस ते एक लेअरवरती टाकलं। त्यानंतर फ्राय केलेला अनियन आहे, कांदा, तो त्यामध्ये टाकला आणि जो फूड कलर आपल्याकडे अवेलेबल असेल तो टाकला। फूड कलर तुम्ही स्किप पण करू शकता। त्यानंतर आता सेकंड लेअरिंग आपल्याला करायचं आहे। सेम त्याच पद्धतीने व्हेजीस वगैरे मॅरिनेट केलेलं सर्व एक एक प्रकारे असं लेअरिंग करायचं आहे। त्यानंतर परत आपला फ्राय केलेलं अनियन आणि कलर, थोडीशी कोथिंबीर, तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिनाही तुम्ही ॲड करू शकता। तुम्हाला जसं लेअरिंग हवं आहे तसं तुम्ही ॲड करू शकता त्यावरती। तर काही लोक दुधाचा वापर करतात, केसर दूध, पण मी दूध अवॉइडच करते, कारण की मी दूध आणि गोड पदार्थांपासून मी लांबच असते त्यामुळे। तर इकडे एक बिर्याणीचा एसेन्स असतो, व्हॅनिला एसेन्स असतो, तशाच प्रकारचा बिर्याणीचा एसेन्स तो मी त्यावरती ॲड केले। आपली बिर्याणी कशी दिसते हे नक्की सांगा। आणि आता मी टेस्टही करून बघितली, बिर्याणी छान होती आणि मस्त टेस्टीही होती। एका साईडला